हिचा आता फोन. हॅलो. हॅलो, काय करतोयस? झोपला नाहीस अजून? नाही नाही, अभ्यास करत होतो, आता काम करतोय. ओ बाप रे, एवढं डेडिकेशन. म्हणजे तू सकाळी येतोस, मला शिकवतोस, मग वस्तीत जातो, तिकडची कामं करतो, तुझी घरची पण सगळी कामं करतोस, आणि मग तू रात्री बसून अभ्यास करतो, तुझ्या एक्झामची तयारी करतोस. बाय द वे, तुझी एक्झाम कधी आहे रे? तू नाही झोपलीस? नाही अजून. आणि मग हा कॉल? असंच. अगं पण ही काय वेळ आहे का? ते नाही नाही, मला ना ऍक्च्युली एक प्रॉब्लेम होता म्हणून कॉल केला मी. बरं ठीक आहे, सांग ना काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हॅलो. प्रॉब्लेम ते हा, तू काल मला जे शिकवत होतास ना. अच्छा, ते इक्वेशनचं का? हा, इक्वेशन, त्याचा लास्ट सम मला काही कळलंच नाही रे. अगं पण ते तर आपण सॉल्व्ह केलं होतं. कधी, कुठे? तू तुझ्या नोटबुक्स मध्ये बघ, त्या नोट्स आहेत ना, त्याच्यात केलं आपण सॉल्व्ह. एक मिनिट. ओ हा, बावळटच आहे मी विसरले. सॉरी हा, म्हणजे मला लक्षात नव्हतं. ते काय झालं, मी पण अभ्यास करत होते ना तुझ्यासारखं, तर मला आठवत नव्हतं म्हणून कॉल केला. हरकत नाही, ठेवू आता. लगेच काय? म्हणजे अजून बोल ना थोडस माझ्याशी. अगं पण पण बिन काही नाही, तुला माहिती आहे ना, माझे कोणी फ्रेंड्सच नाहीयेत, मी एकटी किती बोर होते. तर आता आपण फ्रेंड्स झालोय ना, तर बोलू शकतो ना. बरं ठीक आहे. काय बोलायचंय? ओके, मीच बोलते. मला सांग, तू एवढा अभ्यास करतोस, तू बोर नाही होत का? मुळात अभ्यासाची आवड असेल तर काच होईल ना बोर. ऐक ना, आपण उद्या बोलूयात. कोणीतरी छान चांदण्या आहेत ना. काय रे आशू, हा. आज असं गच्चीत झोपायचा वगैरे प्लॅन केला? प्लॅन म्हणजे, अगं आपण तुझ्या घरी झोपलो नव्हतो गच्चीत, म्हणून म्हटलं आज सुद्धा आपण छान चांदण्याखाली झोपूया. हे ऐक ना, पण मला जरा भीती वाटते. कसली भीती वाटते? अरे भीती म्हणजे असं, आपल्याला कोणी बघितलं तर. बघितलं तर बघू दे, चला काय एवढं. अरे पण मला ते जरा ऑड वाटतंय. काय ऑड वाटतंय? सीताईंनी बघितलं तर काय? अगं बघितलं तर बघू दे ना, आपल्याला गच्चीत झोपायचं होतं म्हणून आपण गच्चीत आलो, त्यात काय एवढं. पण ते बरोबर. शिवा, तू विचार करतेस, अजिबात टेन्शन घेऊ नको. आपण छान झोपलोय ना आता, मस्त चांदण्या बघू, चंद्र बघू आणि झोप लागेल छान. काय झालं? अरे डास. बघ, मी तुला बोलले ना, इथे मच्छर पण आहे. का रे, उगाच नको ना, तुला काय होईल, तू तसंही नाजूक आहे. मला कसं नाजूक? मी नाजूक नाही आहेस. नाहीये. तू हे बघ, तू काही काळजी करू नको, छान मस्त आपण झोपलोय ना. नाही पण तू माझं ऐक. बघ, तू माझं ऐक. तूच म्हणतेस ना की तुझे पप्पा तुला वरून बघतात, तुला त्यांची आठवण येते.
मग त्यांचं आत्ताही तुझ्याकडे लक्ष आहे शिवा. आणि ते वरून तुला बघतायत आणि ते म्हणतात की ही मुलगी एवढ्या उशिरा जागून काय करते, झोपली का नाहीये, झोप पटकन पटकन झोप झोप झोप. पप्पा बघतायत हं? झोप झोपते. हा, व्हेरी गुड. कीर्ती म्हणत होती ते खरे. अशाने हळूहळू सगळं हातातून निसटत जाईल. ऐका ना सीताई, ऐका ना, ऐका. काय हवंय? ते मी आशूजवळ विचारही करू नकोस. मी तुला त्याच्या खोलीत जाऊ देणार नाहीये. हे बघा, मला पण आशू लवकर बरा झालेला हवाय. हो ना, मग तर अजिबात जाऊ नकोस त्या खोलीत. माझ्या एक लक्षात आलंय, तू जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत असतेस तेव्हा तेव्हा त्याला कशा प्रकारचा तरी त्रास होतो. ते मी मुद्दामून नाही केलं. तेच तर ना, तू मुद्दाम काही करत नाहीस, पण तू चुकून केलेल्या गोष्टी सुद्धा महागात पडतात. त्यामुळे तू त्या खोलीत फिरकू सुद्धा नकोस. पण आणि हो, तू हे जे काय प्रपोज वगैरे करतेस ना, त्याने काही तू माझं मन जिंकू शकणार नाहीयेस. कारण मुळात तुला माझ्या मुलाची काळजीच घेता येत नाही.